नमस्कार मित्रांनो. आज आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या चॅनलमध्ये मी हिंदीमध्ये टाकत आलेलो आहे व्हिडिओज, पण आज मी मराठीत बोलणार आहे. सो हे मराठी दर्शकांसाठी आहे. आजचा टॉपिक आहे की सोशल मीडियामुळे स्वतःच्या लाईफला इन्फ्लुएन्स होऊन नका देऊ. काही अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण सोशल मीडिया वापरू शकतो, की आपण यूट्यूबवर बनवू शकतो की नाही बनवू शकत, किंवा कुकिंगमध्ये रेसिपीज आपण कसे चांगले करू शकतो, किंवा आपण एखाद्या खेळाची टेक्निक अजून कशी चांगली करू शकतो त्याच्यासाठी आपण यूट्यूब बघतो. बट काही काही गोष्टी अशा आहेत की जे आपले सिद्धांत आहेत, लाईफमधले कोर प्रिन्सिपल्स आहेत, की जे आपण फक्त पर्सनली स्वतः विचार करून निर्णय घेऊ शकतो. आणि इतके तर आपण मॅच्युअर आहोत की असे निर्णय घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर नाही करणार. आणि जर करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण हा तुमच्यासाठी आहे की आपण किती थॉटफुल राहायला पाहिजे, विचारपूर्वक राहायला पाहिजे सगळ्या गोष्टींना घेऊन. तर लग्न करायचं की नाही करायचं, किंवा बाळ होऊन द्यायचं की नाही होऊन द्यायचं, या दोन टॉपिक्स जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये मी सोडतो तेव्हा तुमच्या मनामध्ये काय येतं सांगा? तुमच्या मनामध्ये हे येत असेल की हा टॉपिक्स थोडे पर्सनल आहेत आणि जे तुमच्या मनाशी निगडीत आहेत, विच इज व्हेरी पर्सनल. आणि याच्यामध्ये सोशल मीडिया तुम्हाला खरं बघायला गेलं तर इन्फ्लुएन्स नाही केलं पाहिजे. कारण तुम्ही एका वयामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरकडे बघता, तुम्ही तुम्ही लग्न करायचं की नाही करायचं हे या एका गोष्टीवरनं ठरवता की त्या पार्टनरमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफचे गोल्स पूर्ण होताना दिसतात नाही होताना दिसतात. तुमच्या पार्टनरमध्ये तुम्हाला एक प्रकारचं सोल्युशन दिसतोय की नाही दिसतोय, उत्तरं दिसतात फ्युचरची की नाही दिसतात. आणि हे जज करणारे तुम्ही स्वतः आहात. हे सोशल मीडिया तुम्हाला नाही सांगू शकत. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण कोणाला भेटतो आणि आपल्याला वाटतं की हो, हाच व्यक्ती माझ्यासाठी आहे, तेव्हाच आपण ठरवतो की लग्न करायचं की नाही करायचं. सगळ्या गोष्टी आपण बघून लग्न करतो, एक दुसऱ्याचे लाईफस्टाईल, एक दुसऱ्याचे फॅमिलीज. आणि इतके तर आपण मॅच्युअर आहोत की आपण या गोष्टी स्वतः जज करू शकतो. तिसरी गोष्ट या गोष्टी मला सांगायच्या लग्नाच्या बाबतीत, की कधी कधी माणूस सिंगल राहतो, बरेच वर्ष होतात त्याचे लग्न होत नसतं. तो विचार करत असतो की लाईफ पार्टनर मिळेल नाही मिळेल. काही काही लोक विसरून जातात, काही काही लोक सिंगलच खुश असतात. तो त्यांचा आउटलुक आहे, कारण ते तेवढे मॅच्युअर आहेत विचार करण्यासाठी. पण जे लोक सिंगल आहेत आणि ज्यांना लग्न करायचंय पण होत नाहीये, असे लोक मग सोशल मीडियाचा जास्ती वापर करतात बघण्यासाठी की माझा लाईफ पार्टनर कसा असेल, किंवा माझं लग्न का होत नाहीये. बट याच्यामध्ये एक लक्षात तुम्ही घ्यायला पाहिजे की तुम्हाला जेव्हा केव्हा तो पार्टनर तुमच्या लाईफमध्ये यायचा आहे, ऑटोमॅटिकली येईल, तुमच्या कर्मांमुळे येईल. बट तेव्हापर्यंत तुम्ही जे करताय ते करत राहा. तुम्ही जे करिअर करताय तो करत राहा, अभ्यास करताय तो करत राहा. आपली मेडिटेशन साधना सोडू नका लाईफ मधली. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचा जन्म काही चांगल्या गोष्टी करण्यासाठीच झालेला आहे. असं करून तुम्ही पुढे जा लाईफ मध्ये. तर मला असं अपेक्षा आहे की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकाल आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकाल. जर या विषयांवरती तुम्ही विचार आधी केला नसेल तर विचार करायला लागा की काय सोशल मीडिया आपल्या लाईफला एवढं अफेक्ट करू शकतं. दुसरं जे टॉपिक आहे आजचं, की बाळ होऊन देणं न होऊन देणं, हे सुद्धा फार पर्सनल विषय आहे. ज्यांनी लग्न केलं आहे हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. मग काही काही आई बाबा फायनान्स कडे बघतात, काही काही आई बाबांना स्वतःचं मूल नको असतं, त्यांना ते एका फॉस्टर होम मधनं कुठल्या मुलाला अडॉप्ट करतात, की कुठल्या गरीब मुलाला त्याचं भविष्य आपण सुधरवू.
काही काही आई बाबा असे विचार करतात की आपणच आपल्या जीवनाला समृद्ध करू, नको आपल्याला एक नवीन मूल, आणि नको त्याला चाइल्ड ट्रॉमा जो आपण फेस केला होता. तर त्याच्या मागचे जे विचार आहेत ते फार पर्सनल आहेत आणि ते ते आई बाबांचे आहेत. बरेच लोक इन्फ्लुएन्स होऊन सोशल मीडियामुळे त्या आई बाबांना पण म्हणतात की कधी मग नेक्स्ट तुमचं चाइल्ड होणार, कधी मग नेक्स्ट आम्ही अपेक्षा करू शकतो. बट दॅट इज रॉंग. कारण ते गॅस लाइटिंग झालं की तुम्ही त्या आई बाबांनी जे नवीन जीवन सुरू केलेलं आहे लग्नात येऊन, ते तुम्ही त्याच्यामधली जी प्युरिटी आहे ती घालवून टाकताय, असं त्यांना प्रश्न विचारून. तो त्यांचा निर्णय आहे, होता आणि राहणार. आणि जेवढं तुम्ही दोघा एकमेकांबरोबर बॉन्डिंग असेल, जेवढी तुमची इंटरॅक्शन असेल, कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल, तेवढंच तुम्हाला स्वतःचे निर्णय, स्वतःचे जे काही तुमचे विचार आहेत ते आपणहून पुढे उलगडत जाणार. आणि जर चाइल्ड व्हायचंच असेल, जर मूल व्हायचं असेल तर होणार, जर नसेल व्हायचं तर नाही होणार. मी असा विचार करणारा व्यक्ती आहे की प्रोसेसमध्ये फोकस करा, तुम्ही रिझल्ट कडे नका जाऊ. आणि कुठल्या पण गोष्टीमुळे जीवनाचा निष्कर्ष नका काढू की एक ही गोष्ट झाली तर ही गोष्ट होणार नाही. लाईफ कधीच सरळ नाहीये. लाईफ मध्ये वेगवेगळ्या लोकांचे विचार आहेत, तुमचे स्वतःचे विचार आहेत, आणि या सगळ्या गोंधळीत आपण आपले निर्णय घेत असतो. त्यामुळे जितकं आपलं डोकं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवा आणि सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्स होऊ नका. थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, आणि बेल बटन दाबायला नका विसरू. तुम्हाला काय वाटतं लग्नाबद्दल, बाळ होण्याबद्दल, ते तुम्ही तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता, ताकी आपण असेच विचार मांडून एकमेकांकडनं आपण शिकू शकतो. थँक्यू मित्रांनो.